आई तशीच करायला लागली, मुलगाही तसंच करायला लागला, सर्व नाते तसे करायला लागले. बुद्ध म्हणायला लागले, थांबा, मी यांना जिवंत करू शकतो, पण यांना जर जिवंत केलं तर कोणाला तरी मरावं लागलं. कोणीतरी मरायला तयार असेल तर यांना मी जिवंत करू देऊ शकतो. याच्या बदल्यात मला कोणता तरी प्राण पाहिजे, म्हणजे सृष्टीचं चक्र व्यवस्थित राहील. आई जवळ गेले, त्या मुलाच्या आईजवळ, त्या अंगुलीमारच्या आईजवळ विचारलं, आई साहेब तयार आहात? तयार केलं असती म्हणे, काही हरकत नव्हती, पण बुड्याची सोय कोण करण म्हणे. इच्छा तर भरपूर आहे म्हणे, पण यायचं कसं काय, येईल खोकला आहे, दम आहे म्हणे, रात्रीची उठते म्हणे, हुबड अशी येते म्हणे, दाबा लागते म्हणे, कोण करण म्हणे. आई घडली, मी लवकर सांगून राहिलो तुम्हाला, मला विषयावर यायचं आहे. बापाकडे गेले, ते माझे तसे 10 दिवस आले म्हणे. हा गेला, मोठा मुलाचं कसं काय, हिस्से वाटणीला आली ना बाबा, भांडणं लागेल ना लहान सुनीत मोठ्या सुनीमध्ये, तेवढी हिस्से वाटणी झाली तर मी जायला तयार आहे, पण आत्ताच पाहिजे म्हणता म्हणे, आता तर काही जमत. आगरी स्वतःच्या बायकोकडे सप्तपदीचा नेम घेतला होता, अग्नीच्या साक्षीनं निशी विवाह योजला होता, अंगुली महाराजच्या पत्नीकडे पाठवलं. बुद्ध